थांब थांब असता नाही आधी बसून तर या शनिवारी सुद्धा ऑफिसवाले काही पाटीलला शांत बसून देणार नव्हते. कारण म्हटलं तर दुसरा आणि चौथा शनिवार पाटलाला सुट्ट्या असत्या. मग काय उचललं पोत आणि पाटील निघाला आजची मजुरी पूर्ण करायला. इकडे आले कसं जरा मजुरी करून दाखवायला लागतंय. ते पण कसं क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये. म्हणजे कसं ऑफिसवाले पण खुश आणि मजुरी आली की पाटील पण खुश. पाटील आणि गँगचा मस्त वनभोजनाचा प्लॅन झालता. मग जवळच्याच बागेत जाऊन मस्तपैकी गावाकडचं फील घेत जेवण चालू केलं. तेवढ्यात पोट म्हणे मालिक जरा हिवाळ्या दिवसात उन्हाळा किती वाढलाय बघा की थंडगार घ्या जरा काय तर. मग म्हणलं येस बॉस तुम्ही बोलेंगे आणि आम्ही घेंगे. घेंगे म्हणजे घेंगेच. मग रिटर्न येऊन म्हणलं जरा काम करावं. पण ही दुपारची वास्क मुक्षी वाम चुस्की वाम कोक्षी जरा घ्यावीच म्हणतो. पण नंतर आठवलं ही वास्क मुक्षी जरा जास्तच महागात पडत. त्यापेक्षा मजुरी केलेलं बरं. मग तेवढ्या तिकडे ऍडी पाहून इसवी सन पूर्व काळात ऑर्डर केलेलं पार्सल आज आलत. मग म्हणलं एवढ्या दिवसांनी पार्सल आलंच तर मग आता लागल्या हाताने अनबॉक्सिंग पण करून घेऊयाच. आणि अनबॉक्सिंग केल्यावरती निघालं काय तर इसवी सन पूर्व काळातलं घड्याळ. रिटर्न आल्यावरती म्हणलं इसवी सन पूर्व काळातील घड्याळ जरा तपासणी करून बघू. कुठल्या महायुद्धात तर अडकून आलेलं नाही ना. संध्याकाळी घरी जाताना नवी मुंबई महानगरपालिकेचा मस्त सीन बघून मन खुश झालं होतं. पण घरी आल्यावर परत नाराज झालं. कारण भिजत घातलेल्या कपड्यासनी आज धुयाचा मुहूर्त लागणार होता. मग काय पाटील तिकडे गावाकडे इकडं असले की सगळी कामं स्वतःच करायला लागते. असो मग 4.5 वर्षाची धुवून झालेली कपडी म्हटलं जरा वाळत पण घालावी लागलीच. तेवढ्यात पोट म्हणे मालिक पोटात कावळ्यांची हिंद केसरी चालू झाल्या जरा बघा की. मग पाटील डायरेक्ट गरम गरम डोसा खायला पोहोचला. कारण आजकाल ट्रेंडिंग मध्ये तेच चाललाय कालनीची डोसा डोसा. इकडं डोसा खाऊन होती तेवढ्यात लगेच पाटलाची लपापली. म्हणे पाटील जरा चटपटीत होऊन जाऊ दे आज. मग काय पाटील लगेच वाटकं घेऊन तयार. चला तर मग मी घेतो इकडे चरून. मग तुम्ही घ्या मस्त पैकी फॉलो करून. तोपर्यंत जय महाराष्ट्र.